इराणमधील युद्धजन्य स्थितीमुळे जगभरात इंधनाची टंचाई निर्माण झाली आहे। अनेक देशात लॉकडाऊनसारखी स्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या देशातील स्थिती सामान्य ठेवण्यासाठी केलेलं आवाहन हे विरोधकांनी सकारात्मकतेने घ्यावं। पंतप्रधानांच्या आव्हानाची मस्करी करू नये असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय। खरं म्हणजे मला विरोधी पक्षांना सांगायचं आहे की ज्यावेळी वैश्विक संकटाची परिस्थिती असते त्यावेळी जर देशाच्या प्रधानमंत्री महोदयांनी काही उपाययोजना सांगितल्या तर त्या उपाययोजना तुम्हाला करता येत नसतील तर किमान थट्टा मस्करी तरी करू नका। आज जगासमोर संकट आहे, केवळ भारतासमोर नाही आहे, आणि म्हणून आपलं परकीय चलन वाचलं पाहिजे आणि आपल्या इथे महागाई वाढू नये या दृष्टीनं मोठ्या प्रमाणात प्रधानमंत्री महोदयांनी ज्या काही उपाययोजना सांगितलेल्या आहेत प्रत्येक व्यक्तीला थोडं थोडं आपली जीवनशैली जर बदलली तरी देखील आपण देशाला मदत करू शकू। 6 महिन्याकरता जर प्रधानमंत्री मोदयांनी देशवासियांना आव्हान केलं आहे तर मला विश्वास आहे की भारतातले आपले देशवासी त्या बाबतीत मदतच करतील। विरोधी पक्षांनी किती थट्टा मस्करी केली तरी देखील वैश्विक संकटात जर आपण देशाच्या पाठीशी उभं राहिलो नाहीत तर हे योग्य होणार नाही। महाराष्ट्रामध्ये देखील आम्ही निर्णय केलेला आहे, मुख्यमंत्र्यांसहित मंत्र्यांचे कॉन्व्हॉय हे छोटे आम्ही करतो। विदेश यात्रांवर अधिकारी असतील किंवा मंत्री असतील निर्बंध आम्ही आणतो। ज्या ज्या गोष्टींमध्ये परकीय चलन खर्च होतं त्या गोष्टींची खपत कशी कमी करता येईल याचा प्रयत्न आम्ही करतो। वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला आपल्या देशी गोष्टींना कसा त्या ठिकाणी एक बढावा देता येईल असा प्रयत्न देखील आम्ही करतो। एका दिवसात होणार नाहीये, पण आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला तर निश्चितपणे आपण हे पूर्ण करू शकतो। आणि केवळ 6 महिने जर देशाच्या प्रधानमंत्री महोदयांनी मागितले असतील तर तेही न देणं हे अतिशय अयोग्य ठरेल।